सुप्रीम कोर्टाची नीट पेपर लीक प्रकरणामध्ये केंद्र आणि एनटीएला नोटीस। माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली एसआयटी मार्फत तपास करण्याचे सुद्धा निर्देश। पुण्यामध्ये 14 दिवसांसाठी जमावबंदी आदेश। उद्या रात्रीपासून जमावबंदी आदेश लागू होणार। जमावबंदी काळामध्ये आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा मिळणार असल्याची माहिती। शरदचंद्र पवार गटाची आज महत्त्वाची बैठक। मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर इथे बैठकीचं आयोजन। शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार बैठक। विधान परिषद निवडणूक विदर्भात उलथापालथ। चंद्रपूर आणि गडचिरोलीमधील काँग्रेसचे 60 पेक्षा जास्त नगरसेवक यांना भाजपनं अज्ञातस्थळी नेल्याची चर्चा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना धक्का। भाजपनं नगरसेवकांना 5 लाख देऊन उचललं। वडेट्टीवार यांचा आरोप। पक्षाचा व्हीप झुगारून गेलेल्या नगरसेवकांवर कारवाईचा सुद्धा इशारा। बिर्याणी खाणाऱ्या पोलिसांवर कारवाई करू। हिंदुत्ववादी विचारांच्या सरकारमध्ये असे प्रकार चालणार नाहीत। नेरळमधील विराट हिंदू संमेलनात मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल। बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरण। भाजप कार्यकर्ते डॉक्टर विवेक माने अडचणीत। डॉक्टर मानेंच्या सोनोग्राफी सेंटरमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग निदान। वाशिम जिल्ह्यातील मालेगावमधील रॅकेटचा पर्दाफाश। पेट्रोल डिझेलचे दर पुन्हा एकदा भडकले। पेट्रोल ₹2.61 तर डिझेल ₹2.71 वाढलं। गेल्या 12 दिवसात पेट्रोल डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ। रायगडच्या आंबेनळी घाटामध्ये जीप कोसळली। 8 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती। महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान आंबेनळी घाटात मोठी दुर्घटना। धुळे जिल्ह्यातील लळिंग घाटामध्ये भीषण अपघात। अपघातात 5 जणांचा मृत्यू तर अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील अपघातात 4 जणांचा बळी। अहिल्यानगरच्या पोलीस मुख्यालयामध्ये हँड ग्रेनाइट फुटलं। 4 प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी। 2 पोलीस कर्मचाऱ्यांची बोटं तुटली। कोस्टल रोडच्या भुयारी मार्गावर आता छत। पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्गावर छत बसवलं जाणार। पदपथ, सायकल ट्रॅक आणि परिसर अधिक सुशोभित करणार। संपूर्ण विदर्भात आजपासून नवतपाला सुरुवात। पुढील 9 दिवस विदर्भात तीव्र उष्णतेची लाट। 25 मे ते 2 जून दरम्यान तापमान वाढण्याचा अंदाज। यवतमाळमध्ये उष्णतेचा कहर। गेल्या 48 तासात उष्माघाताचे 8 बळी। उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत। पालघरमध्ये लसीकरणानंतर 2 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू। ओरल पोलिओ आणि पेंटाव्हॅलेंटचा दुसरा डोस घेताच बाळाचा मृत्यू। लसीकरणापूर्वी बालक पूर्णपणे सुदृढ, पालकांचा दावा। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात वादळी पावसाची शक्यता। हवामान विभागाकडून वादळी पावसाचा इशारा। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगलीसाठी हलक्या सरींचा अंदाज। वादळी पावसामुळे पपईच्या बागांचं नुकसान। येवल्याच्या कोटम गावात मोठं नुकसान। जेजुरी मंदिर परिसरामध्ये नेमकं चाललंय काय? भाविकांवर दुकानदारांची दादागिरी सुरूच। रस्त्यावर गाडी उभी करण्यावरून अरेरावी। नदीत बुडून 8 जणांचा मृत्यू। मृतांमध्ये 7 महिलांचा समावेश। कर्नाटकच्या कन्नड जिल्ह्यातली घटना।
नदीत शिंपले गोळा करण्यासाठी गेले असताना घडली दुर्घटना। रशियाचे युक्रेनवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले, युक्रेनची राजधानी कीव्हच्या आसपास हल्ल्यामध्ये ओरेशनिक हायपरसोनिक क्षेपणास्त्राचा सुद्धा वापर। हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होण्याची शक्यता, येत्या काही दिवसात जगाला एक चांगली बातमी मिळेल, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांचं सूचक वक्तव्य।